मी हैदराबादमध्ये राहते, पण इथे ना मला पाडव्यासाठी एक गोष्ट भेटतच नाही आणि ती मी घरीच बनवली. काय ते मी पुढे सांगतेच. पण सकाळी चुक्याचं वरण बनवायचं होतं म्हणून मी कांद्याची फोडणी दिली. छान असं हळद, मीठ, तिखट टाकून मस्त फोडणी देऊन वरण तयार केलं. पटापट गरम-गरम चपात्या बनवल्या. सगळ्यांना नाश्त्याला वगैरे जेवायला देऊन घेतलं आणि नंतर माझं आवरल्यानंतर मी पूजेला लागले. सगळं देवघर स्वच्छ करून मस्त अशी पूजा केली आणि थोड्या वेळानंतर आराम झाल्यानंतर मी चहा बनवायला घेतला आणि चहा बनवत-बनवत मी एकीकडे शेंगा पण भाजायला घेतल्या. पण ह्या शेंगा खायला पण खूप आवडतात म्हणून मी पटकन भाजून घेतल्या आणि जी गोष्ट भेटत नाही ती म्हणजे घाटी आणि मग मला घरीच बनवावी लागते. मी मस्त 2 वाट्या साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून मस्त असं पाक तयार करून घेतला. पाक भांड्याला तूप लावलं आणि मग तो गरम-गरम पाक त्या भांड्यामध्ये टाकून घेतला. एक दोरा स्वच्छ धुवून आणि नंतर मग संध्याकाळी शॉपिंगला गेलो होतो आणि आधी शॉपिंग शिवांशची करावं लागते. म्हणून आधी टॉयज बघितले आणि जे पाडव्यासाठी काही थोडंफार सामान लागणार होतं, तेही मार्केटमध्ये फिरून घेऊन आलो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.